आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. ज्या शहरामध्ये काहीच उणं नाहीये अशा पुण्यामध्ये. आणि आज रामजन्म सुद्धा झालेला आहे, कारण रामनवमी आहे. तोही सण आपण साजरा करायचा आहे, कारण आपण आता शिकतोय ब्राह्मण खाद्य संस्कृती. आणि अशा घरामध्ये आपण जातोय ज्या घरामध्ये सगळे सण अगदी उत्साहात आणि दणक्यात साजरे केले जातात. हे घर कुठचं आहे, ही सुगरण मैत्रीण कुठची आहे ते बघूया. आणि ही उत्साही फॅमिली आहे व्यासांची. तुमचं बंगल्याचं नाव सुद्धा रामस्य आहे. हो, काय योग आहे हा. हो, आमचं राम कुलदैवत आहे, त्याच्यामुळे आम्ही रामस्य नाव ठेवलंय बंगल्याचं. आणि अस्मिता व्यास, व्यासांच्या सुनबाई आणि आमच्या लाडक्या सरांच्या कन्या, हो, मनोहर जोशींची कन्या अस्मिता. बरं मला सांग अस्मिता, तू किती वर्ष झाली लग्नाला? आणि आता तू माहेरच्या बद्दल तुझ्या बरंच माहिती आहे जगाला, पण इकडे कधी आलीस पुण्यात? 20 वर्ष झाली माझ्या लग्नाला. तेव्हापासून मी पुण्यामध्येच आहे. आणि सांगायचं म्हणजे पुण्यात जेव्हा मी आले तेव्हा मला हळदी कुंकवाला बोलवायला फक्त 2 बायका होत्या, एक माझी मावशी आणि एक माझी बहीण. आणि आता जेव्हा माझ्याकडे मी हळदी कुंकू करते तेव्हा 100-125 बायका येतात. त्याचा मला आनंद होतोय की म्हणजे इतका मी संपत्ती समजते माझी. नाही प्रश्न नाही, पण तू ती जमवलेस सगळी. मला भेटत गेले चांगले लोक रादर. नाही बरोबर. आणि बाकी तुला काय आवडीनिवडी आहे? मला कलाक्षेत्रात खूप आवड आहे. म्हणजे मला नृत्य आवडतं, मला गाणं आवडतं, मी पेंटिंग्स करते आणि मला म्हणजे क्रिएटिव्हिटीची आवड आहे. पण मग पुरावा काय त्याला? पुरावा पाहिजे ना. असं आम्ही पुराव्याशी आम्ही कसं मानणार की हिला गाणं आवडतं, गाणं येतं? एक लाईन तरी कुठची एक लाईन? रामनवमी म्हणून भक्तिगीत एकच लाईन. नक्की. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. क्या बात है यार, लाजवाब. तर सगळेच सण तू एवढ्या हो, म्हणजे आमच्याकडे सगळे सण आम्ही साजरे करतो. गणपतीला आमच्याकडे अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती असतो. आणखीन तो आम्ही खूप थाटामाटात साजरा करतो. सगळ्यांना आम्हाला घरात आवड आहे. दिवाळीची सुरुवात वसुबारसला मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या फार्म हाऊसला बोलवते. तिथे माझ्याकडे गाई वासरं आहेत, त्यांची आम्ही पूजा करतो. काही असंच गाणी वगैरे म्हणतो आणि एन्जॉय करतो तो दिवस. पण आम्ही खूप बरं वाटतंय की आपले हे जे या सगळ्या ज्या परंपरा आहेत त्याचं तू जतन करतेस. त्यांनी जास्ती मनाला समाधान मिळालं. आणि याचाच एक महत्वाचा अविभाज्य भाग म्हणजे आपली खाद्य परंपरा. तर 3 पदार्थ शिकवणार? हो. ओके. तर मग पहिला पदार्थ कुठचा आहे? पहिला पदार्थ आहे ताकातलं थालीपीठ. ताकातलं थालीपीठ कशाच्या पिठाचं? तांदळाच्या पिठाचं करतात. तांदळाच्या पिठाचं. खूप सुंदर लागतं. मग साहित्य बघूया आपण तांदळाच्या ताकातल्या थालीपीठाचं साहित्य. तांदळाची पिठी, ताक, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची आणि जिरं यांचा ठेचा, मीठ आणि तेल. साहित्य तुम्ही लिहून घेतलं काय काय घेतलं ते. आणि अगदी छोटंसं साहित्य आहे, पण ते अस्मिताच्या अति आवडीचं आहे ना. फेवरेट डिश आहे तिची. तर अस्मिता हे सगळं एक एक आता जाणार ना? येस. पहिले आपण तांदळाची पिठी घेऊया. पण मला सांग, ही पिठी अगदी बारीकच आहे ना? म्हणजे नाही नाही नाही, अगदी बारीक. नेहमीच तांदळाची पिठी असते जशी मोदकाला जी आपण घेतो ना ती. हे आता अंदाजानेच घ्यायचंय आपल्याला, ज्या पद्धतीने करायचंय. मग ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया जरा जास्त. हे मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आहे. ओके. तो जसं तिखट, मला जरा तिखट आवडतं. मलाही आवडतं. हो, हे खूप तिखट. आणि मीठ. अगदीच झटपट होणार आहे. अगदी झटपट होणार आणि खूप चविष्ट आहे. आणि आता ताक आपल्याला जसं आपल्याला ते सैल थोडंसं करायचं आहे. पण कशी कन्सिस्टन्सी असते ह्याची? म्हणजे डोश्यासारखी असते? नाही, आपलं जे थालीपीठाचं नेहमीच असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं सैल, अगदी पातळ नाही होणार ते. म्हणजे कणकेपेक्षा पण सैल? सैल कणकेपेक्षा सैल.
तर हे परफेक्ट आम्ही कन्सिस्टन्सी करून घेतो याची. हो. पण अस्मिता, जसं तुला हे जबरदस्त आवडतं, तोच वारसा तू पुढे पण दिलायस. हो, तो आपोआप गेलाय. माझ्या मुलाला, माझ्या भाचीला, सगळ्यांना आम्हाला अत्यंत आवडतं. म्हणजे अशी Okay. 1-2 करून चालत नाही, आम्हाला असं ढीग करायला लागतं थालीपीठ. पण त्याचं काय म्हणणं आहे याच्यावरती ऐकूया ना. आई एकदाच अशी, मी जरा उशिरा आलेलो घरी, तर काही नव्हतं, तर तिने पटकन ताकाचं थालीपीठ बनवलं आणि ते आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट ताकाचं थालीपीठ झालेलं. आणि ते खाऊन म्हणजे मला असं वाटलं की अरे मला पण हे करायला शिकायला पाहिजे. आणि मग ती थोडी पहिले इरिटेट झाली की अरे आत्ता कसं तुला सांगू वगैरे, पण त्याच्यानी कुकिंगचं मला जरा आवड निर्माण झाली आणि आता मी थोडेफार ताकाचं थालीपीठ बनवू शकतो तिच्यामुळे. हे असं प्रत्येक घरात व्हायला पाहिजे, कारण नुसतंच आवडतंय म्हणून ते खात राहायचं नाही. तो चक्क शिकला. इट्स अ बिग थिंग. खरंच ना, खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि आता ही कौतुकाची ही पण जी गोष्ट आहे ही तव्यावर जाते. तर गॅस लावलेला नाहीये. पहिले तेल थोडंसं लावून. ओके. थंड तव्यावरती आपण थंड पहिले तव्यावरती लावून म्हणजे बरं पडतं, ते आपल्याला पसरवायला हां, चांगलं हे पडतं. डायरेक्टच तू पसरवणार. हो, डायरेक्ट पसरवणार आहे. थोडंसं तेल जास्त लागतं ना. ठीक आहे. डाएट वाल्यांना नाही, डाएट वाल्यांना पण तुझी मेहनत एवढी आहे, ते काय एक तोडा एक्स्ट्रा करायचा डान्सचा. हो, खरं आहे. कथकचा एक तोडा एक्स्ट्रा केला की तेल पचलं अस्मिताला. थोडंसं मी हातावरती घेणार आहे तेल थापण्यासाठी. उकडीचं थालीपीठ वर्जन आहे. हा, राईट, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि थोडं आपण मध्ये घालूया तेल. ओके. आणि त्याला झाकण ठेवून आपण गॅस लावूया. ओके. दोन्ही बाजूनी खरपूस ते करून घ्यायचं ना. ओके, तसं आपण करून घेऊया. आणि मग छान एखादी हिरवी चटणी स्पेशल, कैरीचा छान सीझन आहे ना. आम्ही ते मिरचीच्या लोणच्या बरोबर खातो. तर तुम्ही कशाही बरोबर खा, पण मुळात हे त्यांनी कसं काय केलं त्याचं साहित्य कृती घ्या. ताकातलं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, ताक, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरा मिरचीचा ठेचा, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, जिरा मिरचीचा ठेचा, मीठ आणि ताक घालून पीठ सैलसर भिजवून घ्यावं. तव्यावर तेल घालून त्यावर हे मिश्रण थापून ताकातलं थालीपीठ खरपूस भाजून घ्यावं.